आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही. बरोबर मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही. बरोबर आहे. कोण म्हणतो तू म्हातारी झाली? आत्ताशी तर तू साठीची झाली. मी थकले, मी मला हात दमले आली जायचे. असं सारखं सारखं म्हणू नको. मी थकले, मी दमले असं सारखं सारखं म्हणू नको. बाई ग, तुला विनंती आहे, बळच म्हातारपण आणू नको. सून आली, जावई आला, नात झाली, नातू झाला म्हणजे म्हातारपण येत नसतं. स्वतःकडे लक्ष देणं सोडलं की वार्धक्य येत असतं. डाय कर किंवा नको करू हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण नीट नेटकं टापटीप राहा एवढंच आमचं म्हणणं आहे. लोकांनी आपल्याला काहीही म्हणून आपण स्वतःला सुंदर समजावं. लोकांनी आपल्याला काहीही म्हणू आपण स्वतःला सुंदर समजावं. रिटायर झालं, साठी आली तरी रोमॅन्टिक गाणं गावं. लक्षात घ्या. पोथ्या, पुराण, जप्त, कुलाचार याला आमचा विरोध नाहीच. पोथ्या, पुराण, जप्त, कुलाचार याला आमचा विरोध नाहीच. पण मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही. जर साठी आली तरी स्वतःला वेळ द्यायचा. जरी साठी आली तरी स्वतःला वेळ द्यायचा. मैत्रिणींचा ग्रुप करायचा, ट्रिपला जाण्याचा प्लॅन करायचा आणि जीवनाचा आनंद घ्यायचा. आणि हो, दुःखाचं तुंतुणं वाजवायचं नाही. आणि हो, दुःखाचं तुंतुणं वाजवायचं नाही. प्रारब्ध प्रारब्ध म्हणून रडायचं नाही. घराच्या बाहेर पडायचं, मोकळा श्वास घ्यायचा आणि हिरवागार निसर्ग पाहून धुंद होऊन गारवा द्यायचा. फिट राहण्यासाठी सगळं करायचं. हलकासा व्यायाम, योगा, मॉर्निंग वॉक सर्व करायचं. कुढत जगायचं नाही आणि म्हातारपण आलं असं म्हणायचं नाही. 60व्या वर्षी फॅशन करू नये असं कोणी सांगितलं? 60व्या वर्षी फॅशन करू नये असं कोणी सांगितलं? प्लाझो, वन पीस, जीन्स, टी शर्ट सगळं घालायचं. गबाळ्यासारखं नाही राहायचं. मस्त आयटीत टाईट चालायचं. काय हे सगळं तू का करायचं हे नीट समजून घे. हे सगळं तू का करायचं हे नीट समजून घे. कारण तू घराचा आधार आहेस. कारण तू घराचा आधार आहेस, कुटुंबाचा कणा आहेस, वास्तू नावाच्या पंढरपुरातली मंजूळ वीणा आहेस. तुझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तरच घर आनंदी राहणार आहे. तुझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तरच घर आनंदी राहणार आहे. देवघरात दिवा लावून स्वयंपाकघरात अन्नपूर्णा येणार आहे. घराघरात संस्काराचा सडा आणि चैतन्याचा झरा वाहण्यासाठी तुझं मन प्रसन्न असणं खूप गरजेचं आहे. तुझं मन प्रसन्न असणं खूप गरजेचं आहे. टू ऑल माय सिनियर सिटीजन्स इन आवर सोसायटी, विशिंग यू गुड हेल्थ, हॅपीनेस and a wonderful life ahead. You ladies are doing a great job. Thank you, Didi. So, encouraging to full of life, very enthusiastic, truly a motivation to us. Also encourages to believe that nothing is lost and life is still beautiful and awesome. So, keep it up. You are young citizens. God bless you all. Thank you.